आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 10 मिनिटं उशिराने सुरू असल्याचं कळत आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर ठाणे दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आता पाहायला मिळते आहे। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि यावेळी कामाला जाण्यासाठी निघालेले मुंबईकर चाकरमानी हे रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारे त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वे सध्या 5 ते 10 मिनिटं उशिराने धावते, तर मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। दादर स्थानकावरून निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, पश्चिम रेल्वे असेल मध्य रेल्वे असेल, आजही वाहतूक ही उशिराने सुरू आहे। रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळते। नक्कीच सागर, आपण पाहतोय की सकाळपासून मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडतोय आणि संपूर्ण मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि याचाच कुठेतरी फटका जो आहे तो मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या मुंबईच्या लोकलला झालेला आहे। कारण की पश्चिम रेल्वे देखील यामध्ये खोळंबलेली आहे। वसई विरारच्या दिशेने जाणारी गाड्या ज्या आहेत ते जवळपास 5 ते 10 मिनिटं उशिरा आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरं तर चाकरमानी मुंबईमध्ये सकाळच्या वेळेसमध्ये कामाला येत असतात। वसई विरारवरून येणाऱ्या गाड्या देखील ज्या आहेत ती जी धीम्या गतीच्या गाड्या जवळपास 5 ते 10 मिनिटं उशिरा आहेत आणि जलद गतीच्या गाड्या ज्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत। खरं तर सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होत असतात आणि या चाकरमान्यांना कुठेतरी ह्या पावसाचा आणि पूर्ण ढगाळ वातावरणाचा फटका जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण प्लॅटफॉर्म पाहू शकतो की कशा पद्धतीने सकाळच्या वेळेमध्ये आपल्या कामावर जाण्यासाठी मुंबईकर नागरिक जे आहेत ते मुंबई लोकलची कशा पद्धतीने वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण दादरचं पश्चिम रेल्वे स्थानक जे आहे ते संपूर्ण भरलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवस आपण जर पाहायला गेले तर याच्यापेक्षा भयान परिस्थिती जी आहे ती या दादर रेल्वे स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळत होती। कारण की रस्ते वाहतूक सुरळीत नव्हती, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहनांचा खोळंबा जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत होता आणि याचाच परिणाम जो आहे तो पश्चिम रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती झाला होता। आणि आता आपण जर पाहायला गेलं तर जवळपास वसई विरारच्या दिशेने येणाऱ्या गाड्या 10 मिनिटं उशिरा आहेत आणि 10 मिनिटं उशिरा असल्यामुळे या याचा परिणाम जो आहे तो या प्रवाशांना झाल्याचा पाहायला मिळतोय। आणि वसई विरारच्या दिशेने देखील जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या 5 मिनिटं उशिरा आहेत, तर जलद मार्गावरील देखील गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत। सकाळच्या वेळेसमध्ये आपण जर पाहायला गेलं तर वसई विरार, नालासोपारा, मीरा भाईंदर या दिशेकडून मुंबईच्या दिशेकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती रेल्वेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 2 दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण रेल्वे स्थानकं जी आहेत ती पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु आज मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडतोय आणि ढगाळ वातावरण आहे आणि याचाच फटका जो आहे तो फटका कुठेतरी दादर रेल्वे स्थानकावरती बसलेला नक्कीच पाहायला निवृत्ती, तुम्ही आपल्या सोबत राहाच। आपण ठाण्यावर जाणार आहोत। ठाण्यामध्ये गणेश थोरात सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानकावर सध्या काय स्थिती आहे? सागर, नक्कीच आपण ठाणे रेल्वे स्थानक या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी ती रेल्वे सेवा आहे ती 10 ते 15 मिनिटं जे ते उशिरा धावताना पाहिलं होतं। अप अँड डाऊन दोन्ही मार्गाच्या ज्या लाईनी आहेत त्या धीम्या गतीवरती असतील, फास्ट गतीवरती असतील, या दोन्ही मार्गावरच्या ज्या रेल्वे सेवा आहेत 10-15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत। पाहायला गेलं तर नेहमीप्रमाणे जी गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र कुठेतरी आता या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी तुरळक अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी दिसून येते। वेळापत्रक बघितलं तर या ठिकाणी अजून देखील जी CSTकडे जाणारी जी लोकल सेवा आहे ती पाहायला 10 वाजून 13 मिनिटाची गाडी लावलेली झाली आणि 10 वाजून 2 मिनिटं आले, त्यामुळे 10 ते 15 मिनिटं उशिराने लोकल धावताना या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र हार्बर मार्ग जे आहेत ते 5 ते 10 मिनिटं या ठिकाणी उशिरा रेल्वे धावत आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हार्बर मार्गावरती पलाटवरती गर्दी दिसून येत आहे। त्यामुळे नक्कीच पावसाचा फटका जो येतोय मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेवरती बसलेला आहे, त्याचा फटका कामावरती जाणाऱ्या नोकरदारांना बसत आहे। गेल्या 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी रेल्वे सेवा जे खोळंबलेली आहे, त्यामुळे आता ही रेल्वे सेवा पूर्वपदावरती यायला काही काळ लागणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर रेल्वे ट्रॅकवरती काही ठिकाणी पाणी साचले होतं आणि त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम पंप देखील लावण्यात होते। काल देखील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूपवरून पायपीट करत लोक जे ते ठाणे स्थानक गाठत होतं, त्यामुळे त्याचा फटका नक्कीच गणेश, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी दादर त्याचबरोबर ठाणे स्थानकात पाहायला मिळते। धन्यवाद गणेश आणि निवृत्ती, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।